रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ। आम्ही जैविक स्लरी बनवली आहे, भोपळे लावले, द्राक्ष बाग होता हा SSN 2.5 एकर। बाग लेट झाल्यामुळं काडी काही बनली नाही, पाऊस यावर्षी लवकर चालू झाला। मग आता बागाला सध्या खालून असा काप घातला आहे, बाग सोडून दिला आणि भोपळ्याची एक एक बी टोचली या बाजूने त्या बाजूने। त्याच्यावर पहिल्या द्राक्ष बागेला 2 विल लाईनी आणि एक साधी ट्रीप, अशा 3 नळ्या आहेत बोधावर। आणि बायोगॅस याचा घेतलेला आहे, गोबर गॅस टाटा कंपनीचा। त्याची स्लरी ती साधारण आमच्याकडे स्टॉक आहे 2,000 लिटर। त्याच्यात मडपंप घेतलेला आहे आम्ही आणि पाईपलाईन केली, वरच्या पाईपांची पाईपलाईन करून आणि असं गल्ली आडगल्ली त्या टाक्यांचा स्टॉक झाला तर तो साचला का असा दांडावर त्याची ड्रिचिंग करतो। तर कसं काय रिझल्ट काही त्याच्यात काय वाढवायचं असेल मायक्रोन्यूटन वगैरे तर नंतर वाढून घेऊ, पण आता सध्या शेण गोमित्र आणि गिरणीतले खराब एवढंच चालू आहे सध्या। तर बघू आता रिझल्ट कसा येते, रिझल्ट तर यायलाच पाहिजे चांगला। श्री स्वामी समर्थ।